जय शिवराय. मी सचिन होळे पाटील. मानलं राव छगन भुजबळ साहेबांना. आता बऱ्याच जणांना वाटेल हा विरोध करतो काय, तर नाही. भुजबळ साहेबांनी काल जे स्टेटमेंट दिलं त्याबद्दल त्यांचे आभार. कारण आम्ही 3 वर्षापासून सांगतोय मराठा समाज ओबीसीच्या विरोधात नसून सरकारच्या विरोधात आरक्षणासाठी भांडतोय आणि हे भुजबळ साहेबांनी कबूल केलं. बघा हा व्हिडिओ. हे आता जे आहे जरांगेचं जे आहे हा लढा आमच्या विरुद्ध नाही आहे. हा लढा शासनाच्या विरुद्ध आहे की आमचे जे आहेत त्यांचे जे काही जात पडताळणी रद्द का होत्या त्याला शासन उत्तर देत आहे. आम्ही मध्ये जाऊन आ बैल म्हणजे मार मारण्याचं काय कारण आहे. ज्या गोष्टी आम्ही त्यांना भेटल्यानंतर आमच्या होत आहेत शांततेनं ते आम्ही शांततेनं करू. भुजबळ साहेब म्हणजे ज्यांनी ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून दिलं, न्याय मिळवून दिला, त्या व्यक्तीने स्टेटमेंट दिल्यामुळं मराठा समाज त्यांचा आभारी आहे. पण काही हे भिकारचोट वडापाव चोर असेल, बिनमिशाचा कुत्रमारे असेल किंवा तो गुरत्न सदावर्ती असेल, हा जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करत आहे. भावांनो, अरे जो धनगर समाजाचा नाही झाला, हा हाके जो आहे धनगर समाजातून येतो, तो एसटी मधून धनगरांना आरक्षण द्या ही मागणी कधी करत नाही. पण मराठा ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे. मी सगळ्यांना विनंती करतो, तुम्ही ओबीसी बांधवांनो, तुम्ही मराठा समाजाच्या आज पाठीशी उभे राहा. जेव्हा तुमच्यावर वेळ येईल हा मराठा समाज तुमच्या पाठीमागे धावून येईल. भुजबळ साहेबांसारखा धुरंधर व्यक्ती जर सांगतोय की मराठा समाज हा ओबीसीच्या विरोधात नसून सरकारच्या विरोधात आहे, त्यामुळं सगळ्या भावांना विनंती आहे, ओबीसी बांधवांना विनंती आहे, मराठा समाज हा विदर्भात, खानदेशात आणि पश्चिम महाराष्ट्रात ओबीसीत आहे. त्यामुळं आम्ही तुमचेच भाऊ आहोत. त्यामुळं विरोध करू नका भावांनो. जय शिवराय. आता लाखोन नाय कोटीन मराठा येतोय र मैदानी. आता लाखोन नाय कोटीन मराठा